चेतापेशींची संरचना. उद्देश्य: चेतापेशींच्या अनेक भागांविषयी आणि त्यांच्या संबंधित कार्याविषयी ज्ञान मिळविणे. मानवामध्ये मेंदू हे चेतासंस्थेचे केंद्रस्थान असते. मेंदूचे विशालक दृश्य चेतापेशींच्या जाळ्याला दर्शविते. चेता उत्तेजनाच्या प्रसारणात चेतापेशी महत्त्वाची भूमिका बजावते. इतर पेशींना न्यूरोग्लियल पेशी असे म्हणतात, त्या चेतापेशीला पाठिंबा देतात. आता आपण चेतापेशींच्या संरचनेचा अभ्यास करूया. तिचे 3 भाग असतात: अक्षतंतू, पेशिकाय आणि वृक्षिका, ज्या आखूड शांखाप्रमाणे असतात आणि त्या पेशिकायेचा वाढीव भाग असतात. त्या चेतापेशीला आसपासच्या चेतानपेशींशी जोडतात आणि त्या उत्तेजनाच्या स्वरूपात संकेत प्राप्त करतात. पेशिकायेला सोमा असे देखील म्हणतात, जो चेतापेशींचा मध्यवर्ती भाग असतो. पेशिकायेचे विशालक दृश्य आपल्याला केंद्रक आणि तंतुकणिका आणि आंतरद्रव्य जाळिका असलेले पेशीद्रव्य दाखवते. आंतरद्रव्य जाळिकेत निसलकाय असतात. त्या त्याच्या पृष्ठभागावर विखुरलेल्या असतात. निसलकाय हे चेतापेशींचे विशिष्ट गुणधर्म असतात. चेतापेशींचे दुसरे विशिष्ट गुणधर्म म्हणजे चेतातंतू, जे नाजूक धाग्याच्या संरचनेप्रमाणे असतात आणि पेशीचा आकार ठेवण्यास मदत करतात. चेतापेशीचा प्रमुख भाग जिथून अक्षतंतू अस्तित्वात येतो तिथे शंकूसारखी संरचना असते, तिला एक्सॉन हिलॉक म्हणतात. एक्सॉन हिलॉकमध्ये वृक्षिकांद्वारे उत्तेजन प्राप्त केली जातात आणि एकत्र केली जातात आणि मग अक्षतंतूंमार्फत प्रसारित केली जातात. एक्सॉन लांब असतो आणि चेतापेशीय संकेतांचे अक्षतंतूंच्या पृष्ठभागामार्फत प्रसारण करण्यास मदत करतो. त्यावर ठिकठिकाणी चरबीयुक्त घटकाचे आवरण असते, त्याला मायलिन शीथ असे म्हणतात. अक्षतंतूभोवती आपल्याला श्वॉन पेशी दिसते. श्वॉन पेशी लॅमेलेटेड फॅटी घटक स्रवतात, त्यांना मायलिन असे म्हणतात. मायलिन शीथ नसलेल्या रिक्त जागा असतात, या रिक्त जागांना रॉनव्हिए गाठ असे म्हणतात. टर्मिनल बटन्स अक्षतंतूंच्या शाखांच्या शेवटी आढळतात आणि ते इतर चेतापेशींना संकेत पाठवण्यासाठी कारणीभूत असतात. एका चेतीपेशीचे अक्षतंतू शाखा आणि दुसऱ्या चेतीपेशीचे पेशिकाय यांच्या संयोगाला संपर्क केंद्र म्हणतात. आता आपण चेतापेशीच्या एकदिशात्मक उत्तेजन हालचालीचा अभ्यास करूया. मोठ्या केलेल्या दृश्यामार्फत आपल्याला दिसते की उत्तेजन नेहमी पेशिकायेकडून अक्षतंतूकडे नेली जाते आणि मग ती दुसऱ्या चेतापेशीकडे सुपूर्द केली जाते. उजळणी आपल्याला हे आठवण्यास मदत करते की चेतापेशीचे 3 महत्त्वाचे भाग असतात: वृक्षिका, पेशिकाय आणि अक्षतंतू. अक्षतंतू मायलिन शीथने आच्छादित असतो, जे उत्तेजन प्रसारणात मदत करते. उत्तेजन चेतापेशी मार्फत एका दिशेने पेशिकायेकडून अक्षतंतूकडे नेली जाते.